नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पॉईंटमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2024 हा वर्ष सुरू झालेला आहे. तर हा लीप वर्ष आहे आणि का बरं लीप वर्ष आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन ATS बुद्धिवन स्कॉलरशिप या परीक्षेच्या सरावासाठी पदावलीचे काही प्रश्न पाहणार आहोत, जे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये उपयोगाचे ठरणार आहेत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचं आहे. तर आता पाहूयात पहिला प्रश्न. तर पहा, 7 + 4 × 3 बरोबर किती? पहा, पदावली सोडवताना आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवायचं आहे. कोणतं सूत्र आहे तो? तर तो आहे कंचे भागू बेव. तर कंचे भागू बेव म्हणजे काय? म्हणजे कंस आल्यानंतर कंस आधी सोडवायचं आपल्याला, चे आल्यानंतर चे आधी सोडवायचं आहे, भा असेल तर भागाकार आधी सोडवायचं आहे, गुणाकार त्यानंतर, आणि बेरीज आणि वजाबाकी. तर हे सगळे क्रमाने आपल्याला सोडवायचे असतात. तर आता पाहूयात. आता या प्रश्नामध्ये बेरीज आणि गुणाकार दिलेलं आहे, म्हणजेच आधी आपल्याला गुणाकार सोडवायचा आहे, कारण गुणाकारचा आधी नंबर तो आणि त्यानंतर बेरीज. तर आता पहा, तर आधी गुणाकार सोडवायचा आहे आपल्याला. मग 7 + 4 किती आहे? 12. आणि 12 आणि 7 उत्तर किती येतं? 19. म्हणजेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय? 19. तर पहा, कुठे दिलेलं आहे? 2 नंबरच्या पर्यायामधून, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर पाहूयात पुढील प्रश्न. दुसरा प्रश्न पहा, 41 + 21 + 11. तर ज्यावेळेस बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया दिल्या जातात, तर त्यावेळेस जर तुम्ही आधी बेरीज केली किंवा वजाबाकी केली आणि नंतर वजाबाकी आणि बेरीज केली तरीही चालतं, कारण याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तर इथे आधी आपण वजाबाकी करूयात, कारण 41 + 21 हे आपल्याला सोपं जाणार आहे. 1तून 1 गेले 0, आणि त्यानंतर पहा 4तून 2 गेले 2 राहिलेले, +11 करायचे, आणि 20 + 11 किती होणार आहे? 31 उत्तर येणार आहे. तर अशा प्रकारे आपलं उत्तर आहे 31. 3 नंबरचं पर्याय अगदी बरोबर असणार आहे. किंवा जर तुम्ही याची बेरीज आधी केला तरी देखील उत्तर हे बरोबरच येणार आहे. परंतु बेरीज करताना तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की 21च्या पुढे काय ऋणचिन्ह आहे? -21 + -11 आपल्याला करायचं आहे. मग 1 ऋण आणि 1 धन असेल तर या दोघांची वजाबाकी होते विद्यार्थ्यांना, बेरीज होणार नाही आहे. मग आपल्याला वजाबाकी करायचं आहे. 1तून 1 गेलं 0, 2तून 1 गेलं 1 राहिलं आहे, आणि मोठ्या संख्येसमोर कोणतं चिन्ह आहे? ऋणाचं. मग ऋण हे चिन्ह आपल्याला लावायचं आहे. म्हणजेच या दोघांचं, या दोन्ही बेरजेचे उत्तर काय आले? -10. मग 41मधून ज्यावेळेस तुम्ही 10 ऋण वजा करता त्यावेळेस उत्तर तुमचं 31च येणार आहे. म्हणून यासाठी तुम्हाला सांगते विद्यार्थ्यांना, तुम्ही देखील काय करायचं? आधी वजाबाकीच आधी करायची, मोठी संख्या आणि छोटी संख्येची वजाबाकी आधी करायची, आणि त्यानंतर बेरीज करायची. उत्तर तुमचं चुकणार नाही विद्यार्थ्यांना. तर पाहूयात पुढील प्रश्न. तिसरा प्रश्न पहा. त्यानंतर पहा तिसरा प्रश्न, 7 × 3 + 4 × 3. तरी 7 × 3 यांचं गुणाकार उत्तर किती येतं? 7 × 21, अधिकचं चिन्ह मांडायचं आहे 40, त्यानंतर 4 × किती येणार आहे? 12. मग यांची बेरीज किती येणार आहे? 1 आणि 2 3, आणि 2 आणि 1 3, 33. मग पहा 33 उत्तर कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. हे असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. तर पाहूयात पुढील प्रश्न. चौथा प्रश्न पहा, 100 × 10 × 10 दिलेलं आहे पुन्हा. मग आधी या दोघांचा भागाकार करायचा आपल्याला. 100 × 10चं उत्तर काय येणार आहे? 10च येणार आहे, कारण हा 0 कॅन्सल झाल्यानंतर काय येणार आहे? 10/1 म्हणजेच 10. 10 × 10 केल्यानंतर पुन्हा उत्तर काय येणार आहे? 100 येणार आहे. मग पहा 100 उत्तर कुठे दिलेलं आहे? पहा आता 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांना. पाहूयात पुढील प्रश्न 5वा. 8 × 6 + 9. आधी गुणाकार करावा लागेल आपल्याला. कंचे भागू बेवनुसार आधी आपल्याला गुणाकार करायचे. मग 8 सख्ख किती येणार आहे? 48. 48 वजा आपल्याला 9 करायचं आहे. मग उत्तर किती येणार आहे? पहा, हे 48मधून हे 8 गेले, किती राहिले? 40, आणि 40मधून 1 गेल्यानंतर 39 हे उत्तर येणार आहे. 39 पहा बरं कुठे दिलेलं आहे? 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 5व्या क्रमांकाचं प्रश्नाचं बरोबर उत्तर तुम्हाला 4 नंबरचं पर्याय रंगवायचं आहे. तर इथे तुम्हाला प्रश्न क्रमांक आणि पर्याय चुकवायचे नाहीत विद्यार्थ्यांनो. म्हणून परीक्षेमध्ये जे काही OMR शीट तुम्हाला दिलेली असते ते तुम्ही नीट व्यवस्थित गोल करायचं आहे, कारण चुकीचं गोल केल्यामुळे तुमचे उत्तर हे हातचे मार्क जाणार आहेत. त्यानंतर पहा 6वा प्रश्न, 25 + 5 × 5 बरोबर किती? आधी गुणाकार करायचा आपल्याला. 5 × 5 किती आहे उत्तर? 25, आणि 25 + 25 किती येणार उत्तर? 50. कुठे दिलेलं आहे पर्यायामध्ये? 4 नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे. 7वा प्रश्न, 51 + 5 + 6. तर इथे देखील विद्यार्थ्यांनो पहा, बेरीज आणि वजाबाकी या दोनच क्रिया दिलेल्या आहेत. मग तुम्ही आधी या दोघांची बेरीज करा, त्यानंतर 6 वजा करा, किंवा 5 आणि
6 यांची वजाबाकी करा आणि याच्यामध्ये मिळवा. उत्तर हे तुमचं तेच येणार आहे, उत्तर चुकणार नाही. तर आता करूयात आपण 51 अधिक आपण 5 करूयात. किती येणार आहे उत्तर? 56. 56मधून 6 गेले, उत्तर आलेलं आहे 50. 2 नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा 8वा प्रश्न, 13 अधिक 13 भागिले 13. तर इथे 13 अधिक 13 भागिले 13 दिले. 13 भागिले 13 आधी आपल्याला क्रिया करायची आहे, कारण भागाकारची क्रिया ही आधी असते सूत्रामध्ये. मग 13 भागिले 13चं उत्तर किती येणार आहे? 1. मग 13मध्ये ज्यावेळेस आपण 1 मिळवू, उत्तर येणार आहे 14. मग 14 कुठे दिले पहा? 1 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. तर बरेच विद्यार्थी 13 भागिले 13 यामध्ये गोंधळून जातात, उत्तरे 26 काढतात. असं नाही करायचं विद्यार्थ्यांनो. ज्यावेळेस आपण त्याच संख्येला त्याच संख्येने भागतो त्यावेळेस त्याचं उत्तर हे 1 येत असतं, हे तुम्ही विसरायचं नाही आहे. जर आपण त्याच संख्येमध्ये तीच संख्या मिळवली तर उत्तर त्याची दुप्पट होणार आहे, आणि त्याच संख्येतून जर तुम्ही तीच संख्या वजा केली तर उत्तर 0 येणार आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच संख्येला त्याच संख्येनं गुणता त्यावेळेस त्याचं वर्ग होणार आहे, हे विसरायचं नाही आहे. सगळी क्रिया तुम्ही नीट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न, 9वा प्रश्न, 9 वजा 8 अधिक 7 वजा 4. तर इथे पहा 2 वजाबाकी दिलेली आहे आणि 1 बेरीज. मग आधी आपल्याला बेरीज करायची आहे किंवा वजाबाकी करायची आहे, कसंही केलं तरी तुमचं उत्तर चुकणार नाही आहे. तर इथे पहा 9तून 8 गेले, उत्तर 1 येणार आहे, अधिक 7तून 4 गेले, उत्तर किती येणार आहे? 3. आणि 1 अधिक 3 मिळून उत्तर येणार आहे 4. किंवा जर पदावलीनुसार तुम्ही सोडवायला गेलात तर तुम्हाला ते ऋणधनाचे नियम लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याच पद्धतीनं तुम्हाला त्याचं बेरीज करायची आहे. तर इथे पहा 7 अधिक 8 दिले, परंतु 8च्या पुढे ऋणचिन्ह आहे, म्हणून हे ऋण 8 असणार विद्यार्थ्यांना. अधिक 7 म्हणजे दोघांची वजाबाकी होणार आहे, बेरीज होणार नाही आहे. मग ते उत्तर येणार आहे 1 आणि तो ऋण असणार आहे, कारण मोठी संख्या 8 आहे आणि त्याच्यापुढे ऋणचिन्ह असल्यामुळे ऋण 1 उत्तरांचे येणार आहे. मग आता पहा 9 ऋण 1 ऋण 4 होणार आहे. मग आता पहा हे 2 ऋण आहेत, मग ज्यावेळेस 2 ऋणसंख्या येतात त्यावेळेस दोघांची बेरीज होते आणि उत्तर येतं ऋण 5. 4ने किती होणार आहे? 5. आणि ऋण असल्यामुळे आपल्याला ऋण लिहायचं आहे. मग आता 9 राहिलेलं आहे पुढे, 9तून 5 गेले, पुन्हा काय येणार आहे? उत्तर 4च. तर पहा अशा पद्धतीनं तुम्ही हे सोडवायचं आहे. किंवा जर तुम्हाला हे अवघड वाटलं तर तुम्ही या दोघांची वजाबाकी आणि या दोघांची वजाबाकी आणि त्यांचं बेरीज करायची आहे, तसं देखील तुमचं उत्तर हे चुकणार नाही विद्यार्थ्यांनो. तर आता पहा उत्तर कुठे दिलं आहे? 4. 2 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 10वा प्रश्न, 23 वजा 6 गुणिले 3. मग आधी गुणाकार करायचे आहे. 6 त्रिक 18, मग 23 वजा 18 होणार आहे. मग 18तून 23 गेले, उत्तर किती राहतं? 5. मग पहा बरोबर उत्तर आहे 2 नंबरच्या पर्यायामध्ये, हे असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. 11वा प्रश्न, 15 वजा 33 भागिले 3 अधिक 4. तर आधी भागाकारची क्रिया करायची आहे. मग 15 वजा हे असंच मांडायचं आहे. 33 भागिले 3 गेल्यानंतर उत्तर किती येणार आहे? 11, कारण 3 1 3 3 1 3 3 1 3. त्यानंतर अधिक 4 मांडायचं आहे. मग 15तून 11 वजा करायचे आहे किंवा ऋण 11 आणि 4 यांची वजाबाकी करायची आहे. तर आधी आपण 15 वजा 11च करूयात, हे सोपं जाणार आहे विद्यार्थ्यांना. 5तून 1 गेलं 4 आणि 1तून 1 गेलं, किती राहिलं? 0. अधिक 4 पुढे आहे, म्हणजेच बेरीज किती आलेली आहे? उत्तर आपलं 8. मग 8 पहा कोणत्या पर्यायामध्ये दिलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये, यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पहा 12वा प्रश्न, 2 अधिक 7 बरोबर 18. इथे चौकट दिलं आहे 9, तर चौकटीत कोणते चिन्ह येईल असं विचारलेलं आहे. मग पहा 7 आणि 2 किती होणार आहे? 7 आणि 2 मिळून 9 होणार आहे. 9 बरोबर 18 असं दिलेलं आहे. मग इथे पहा इथे चौकट दिलेलं आहे आणि 9 लिहिलं आहे. मग दोन्ही बाजू बरोबर आहेत असं दाखवलेलं आहे आपल्याला. ही आहे उजवी बाजू उभा आणि ही आहे डावी बाजू डावा. मग दोन्ही हे बरोबर आहेत असं चिन्ह दिलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर 9 आलं आहे. त्याचं अशाच प्रकारे आपल्याला 18मध्ये इथं कोणतेच चिन्ह लिहिल्यानंतर उत्तर 9 येणार आहे हे पाहायचं आहे. भाग केल्यानंतर येईल का उत्तर? नाही. इथे 9 2 18, 2 उत्तर येणार आहे. 18 गुणिले 9 केलं तर उत्तर मोठं येणार आहे. 18 वजा 9 केलं तर उत्तर 9च येणार आहे. आणि 18 अधिक 9 केल्यानंतर उत्तर किती येणार? 27. मग पहा कोणते चिन्ह मांडल्यानंतर तुमचं उत्तर बरोबर आलेलं विद्यार्थ्यांना? वजाचं चिन्ह मांडल्यानंतर, म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे.
तर अशा प्रकारे हे आपल्याला समजून घेऊन करायचं आहे. त्यानंतर पहा 13वा प्रश्न, 4 गुणिले 3 अधिक 20 बरोबर किती? मग आता गुणाकार करायचे. 4 त्रिक 12 अधिक 20 किती होणार आहे उत्तर? 32. मग पहा 32 आहे 2 नंबरच्या पर्यायामध्ये. हे असणार आहे तुमचं बरोबर उत्तर. 14वा प्रश्न, 6 भागिले 3 गुणिले 2 हे कंसामध्ये दिले विद्यार्थ्यांनो. मग कंचे भागुबेवनुसार तुम्हाला आधी कंस सोडवायचे. जरी कंसामध्ये तुम्हाला कोणतीही क्रिया दिलेली असे ना, तुम्हाला आधी कंस सोडवायचे. मग 6 भागिले आपल्याला असंच मांडायचं आहे आणि कंसामध्ये 3 गुणिले 2 आहे. 3 दोन्ही किती आणले उत्तर? 6. ते उत्तर येणार आहे कंसाच्या बाहेर. मग त्यावेळेस आपल्याला कंस काढून टाकायचे आहे. मग 6 भागिले पहा 6 दिलेलं आहे. मग आता काय राहिलेलं आहे? 6 भागिले 6. माझं उत्तर येणार आहे 1. कारण कोणत्याही संख्येला जर आपण त्याच संख्येने भागलं तर उत्तर 1 येतं. म्हणून आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. 15वा प्रश्न पाहूयात. 4 गुणिले 5 अधिक कंसामध्ये 5 वजा 4. आधी तुम्हाला कंस सोडवायचे आहे. मग 4 गुणिले 5 अधिक कंसामध्ये या दोघांची वजाबाकी 1 येणार आहे आणि 4 पंचे 20. 20 अधिक 1 उत्तर किती येणार आहे? 21. कुठे दिलेलं आहे? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. त्यालाच तुम्हाला गोल करायचे आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न सोडवणे सोपे असतात. जर तुम्ही व्यवस्थित सूत्र लक्षात ठेवला तर तुमचं उत्तर हे चुकणार नाही विद्यार्थ्यांनो. आणि क्रिया देखील व्यवस्थित करायची आपल्याला. त्यानंतर पहा 12 अधिक 12 हे कंसामध्ये दिलेलं आहे. भागिले 3 दिलेलं आहे. मग 12 अधिक 12 बेरीज किती येणार आहे? 24. मग उत्तर काढल्यावर आपल्याला कंस काढून टाकायचे. भागिले 3 आले. मग 3 8 24 असतं. म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे आपलं? 8. 4 नंबरचं पर्याय हे अगदी बरोबर असणार आहे. त्यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. त्यानंतर पाहूयात आणखी काही प्रश्न जे इयत्ता 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर पहा 54 भागिले 6 अधिक 12 गुणिले कंसामध्ये 8 भागिले 4 दिलेले आहे. मग कंचे भागुबेव सूत्रानुसार तुम्हाला आधी कंस सोडवावं लागेल. मग कंसामध्ये कोणती क्रिया दिली विद्यार्थ्यांना? पहा भागाकारची. कंसामध्ये जर तुम्हाला एकपेक्षा जास्त क्रिया दिली असेल तर त्यावेळेस तुम्हाला भागुबेव हे सूत्र तिथे वापरायचे. पाहूयात 54 भागिले 6 अधिक 12 गुणिले 8 भागिले 4 किती येणार आहे? 4 1 4 4 2 8. उत्तर 2 येणार आहे. मग आपलं कंस काढून 2 इथे मांडायचं आहे. आता पहा पुन्हा आपल्याला भागुबेव सूत्र वापरायचं आहे. आधी गुणाकार नाही करायचं, आपल्याला भागाकार करायचं आहे. 54 भागिले 6 उत्तर किती येणार आहे? 6 9 54 अधिक 12 गुणिले 2 आता करावं लागेल आपल्याला. 12 2 24. मग आता या दोघांची बेरीज. उत्तर येणार आहे इथे 33. हे असणार आहे आपलं बरोबर उत्तर. तर पहा उत्तर कुठे दिलेलं आहे? कोणत्या पर्यायामध्ये? 3 नंबरच्या पर्यायामध्ये. म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 7वा प्रश्न, गटात न बसणारा पर्याय कोणता? तर इथे गटात न बसणारा पर्याय आपल्याला विचारला आहे. म्हणजेच पर्यायातील जे काही उदाहरणे आहेत ते सोडवलेली उत्तरे बरोबर आहेत का नाही ते पाहायचे आपल्याला. आणि कोणाचं उत्तर चुकलेलं आहे ते आपल्याला निवडायचं आहे. तर आता सोडूयात आपण. 7 अधिक 4 गुणिले 3 4 त्रिक 12 12 आणि 7 19 हे अगदी बरोबर आहे. 27 भागिले 3 गुणिले 3 आधी भागाकार करावा लागेल. 3 9 27 आणि 9 त्रिक पुन्हा 27 आलेलं आहे. अगदी बरोबर आहे हे देखील. त्यानंतर पहा 16 अधिक 17 16 2 32 आणि 33 होणार आहे. 33मधून जर तुम्ही 28 वजा केलं तर 5 येतं उत्तर. हे देखील अगदी बरोबर आहे. त्यानंतर पाहूया चौथा पर्याय 16 भागिले 16 गुणिले 8 आधी भागाकार करायचं आपल्याला. 16 भागिले 16चं उत्तर 1 येणार आहे आणि 1 गुणिले 8 उत्तर किती यायला हवं? 8 यायला हवं. परंतु इथे दिलेलं आहे 4. म्हणजेच हेच उत्तर चुकलेलं आहे आणि यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. कारण तुम्हाला सांगितलेलं आहे गटात न बसणारा पर्याय कोणता. मग याचं उत्तर हे चुकलेलं आहे म्हणून यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. म्हणजे 4 नंबरच्या पर्यायालाच तुम्हाला गोल करायचं आहे विद्यार्थ्यांनो. ज्याचं उत्तर चुकलेलं आहे त्याला तुम्हाला गोल करायचं आहे. तर पाहूयात पुढे प्रश्न 4 अधिक 5 गुणिले 0 आणि इथे चौकोन दिलेलं आहे. 28 भागिले 7 गुणिले 0 अधिक 4 चौकटीत पर्यायापैकी कोणते चिन्ह योग्य येईल? तर ही पदावली आणि ही पदावली तुम्हाला आधी सोडवायची आहे. मग 4 अधिक 5 9 आणि 9 गुणिले 0 उत्तर काय येणार आहे? 0. कारण कोणत्याही संख्येला जर तुम्ही 0ने गुणलं तर उत्तर 0च येणार आहे विद्यार्थ्यांनो. त्यानंतर पहा 28 भागिले 7 काय येणार आहे? 7 चौक 28 4 4 गुणिले 0 आहे पुढे आणि अधिक 4 आहे. 4 गुणिले 0 उत्तर 0 येणार आहे आणि अधिक 4 असल्यामुळे हे पुढे उत्तर तुमचं काय येणार आहे? 4 येणार आहे.
म्हणजे या पदावलीचं उत्तर काय आलेलं आहे 4 आणि याचं उत्तर आलेलं आहे 0. मग आता पहा आपल्याला कोणतं चिन्ह योग्य वापरावं लागेल हे आता आपल्याला ठरवायचं. हे चिन्ह तरी येणार नाही, हे देखील येणार नाही. आता हे आहे ग्रेटर दॅन आणि हे आहे लेस दॅन. मग आता पहा कोणती संख्या मोठी आहे 4 आणि ही 0 आहे. मग याच मोठ्या संख्येकडेच आपल्याला ह्या अशा प्रकारचा ॲरो येऊ. सॉरी. मग पहा ग्रेटर दॅनचं साईन आपल्याला तर अशा प्रकारचं चिन्ह इथे वापरायचं आपल्याला 2 नंबरच्या पर्यायामध्ये योग्य दिलेलं आहे, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा पुढील प्रश्न t+4 = 16 तर टीची किंमत किती. t+4 म्हणजेच 4मध्ये आपल्याला अशी संख्या मिळवायची आहे की जेणेकरून त्या दोघांची बेरीज 16 यायला हवं. मग टीची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 16मधून 4 वजा करायचं आहे तरच तुम्हाला मिळणार आहे त्याचं उत्तर. 16तून 4 गेले 12 आलेलं आहे, म्हणजेच टीची किंमत काय निघाली 12. 2 नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे, कारण टीच्या ठिकाणी जर तुम्ही 12 म्हणलं आणि अधिक 4 केलं तर उत्तर तुमचं 16च येणार आहे. तर अशा प्रकारे डावी बाजू उजवी बाजू सारखेचे हे प्रश्न आहेत जे अगदी सोपे असतात. त्यानंतर पहा शेवटचा प्रश्न 8 × 3 = 4 + 8. तर इथे कंजे भागोबेव या सूत्राचा वापर करून तुम्हाला आधी भागाकार करायचा आहे. मग भागाकार कोणाचं करायचं आधी तुम्हाला 3/4. 3/4 यांचं उत्तर काय येणार आहे तर तुम्हाला दशांशमध्येचं उत्तर मिळणार आहे. 4×1 = 4, 4×0 = 0, 4×7 = 28, किती राहिले 2, 4×5 = 25, म्हणजेच उत्तर आलेलं आहे 0.75. मग आता आपल्याला पुढची क्रिया करायची आहे. 8 × 0.75 अधिक 8. तर आता गुणाकार करायचं तुम्हाला. 8×45 = 0, हातचा 4, 8×7 = 56, 56 आणि 4 60 आलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण पॉईंट असलेल्या अंकांचा गुणाकार करतो त्यावेळेस किती अंकानंतर पॉईंट आहे तेवढं आपल्याला उत्तरामध्ये मांडायचं आहे. 2 अंकानंतर पॉईंट असल्यामुळे 6.00 उत्तर आलं आहे, म्हणजेच उत्तर 6 चाललं आहे. मग 6 अधिक 8 बरोबर उत्तर किती येणार आहे 14. 8 आणि 6 14, म्हणजेच या पदावलीचं उत्तर काय असणार आहे 14. मग पहा कुठं दिलेलं आहे 4 नंबरच्या पर्यायामध्ये, म्हणून यालाच तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांनो. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो तुम्ही देखील कंचे भागोबेव म्हणजेच पदावलीचं चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे, कारण पेपरमध्ये आपल्याला हे मार्क घालवायचे नाहीत विद्यार्थ्यांनो. तर विद्यार्थ्यांनो आज आपण इथेच थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी शिकवलं जर तुम्हाला समजलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. आणि जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आणखीन एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.